शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे तीव्र झालं असून ते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही. भारतीय हवामान खात्याने 23 तारखेला पुन्हा एकदा नव्याने अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि आसाम वगैरे राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 24 तारखेला देखील तेलंगणा, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. GFS मॉडेलनुसार आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आज केरळ, तामिळनाडूमध्ये, दक्षिण कर्नाटकात थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र म्हणजे 24 तारखेपासूनच याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता देखील दाखवण्यात आली आहे. थोडं तेलंगणा, केरळ किंवा पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पलीकडे याचा प्रभाव साधारण 27-28 तारखेनंतर राहणार नाही. 2 तारखेला एक WDचं क्षेत्र उत्तर भारतात आहे, परंतु अतिउत्तरेला आणि अतिशय कमजोर आहे. त्यामुळं तसं हे 4 मार्चपर्यंत कोणत्याही पावसाच्या विशेष ॲक्टिव्हिटीज दाखवण्यात आलेल्या नाहीत. थंडी तशी संपल्यात जमा आहे. आपण बघतो 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी जवळपास 22°C वरती रात्रीची थंडी आहे. थोडं उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण या भागात 27-28 तारखेला थोडी थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र हळूहळू संपूर्ण भारतात थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. दुपारच्या तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास 34°पेक्षाही अधिक तापमान वाढलं आहे. काही विभागात ते 35 ते 36° पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या तापमानात प्रत्येक दिवशी वाढ होत जाण्याची देखील शक्यता आहे आणि याचं मुख्य प्रमाण 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात वाढण्याची देखील शक्यता आहे. भारतामध्ये देखील तापमान दुपारचं वाढत आहे. त्यामुळे मार्चची सुरुवात अतिउष्ण असल्याची या ठिकाणी स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. 10 मार्चपर्यंत तर पूर्व विदर्भाचा काही भाग किंवा थोडा दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. या पलीकडे पावसाचा अंदाज नाही. जरी बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण तयार होत असलं तरी GFS मॉडेलने कुठेही विशेष वातावरण दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलने देखील 9 तारखेपर्यंत कुठेही विशेष वातावरण दाखवलेलं नाही. केवळ ढगाळ परिस्थिती थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पूर्व विदर्भात असू शकते आणि केवळ केरळमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. अतिउत्तरेला WD असल्यामुळे जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अंदमान निकोबार बेटांवर देखील वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र हे संपूर्ण वातावरण विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रासहित भारतावर जे काही अवकाळी पावसाचं वातावरण तयार होणार होतं ते आता होणार नाही असे संकेत आहेत. आपण बघतो CFS मॉडेलने जो काही विकली म्हणजे आठवड्याचा अंदाज दिलेला होता त्यामध्ये हे बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली विरुद्ध दिशेने जाईल असा अंदाज दिलेला होता आणि त्या पद्धतीने या हवामान प्रणालीत बदल होऊ लागला आहे. तसं पुढील 2 आठवडे विशेष पावसाचा अंदाज कुठे नाही. मात्र आपण असं बघतो की 15 मार्च ते 22 मार्च या तिसऱ्या आठवड्यापासून हवामानात थोडे सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. तसाही महाराष्ट्रात मार्चमध्ये फार पावसाचा अंदाज नाही, परंतु वातावरण पावसास पोषक राहील.
CFS मॉडेलने यापूर्वी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज मार्चमध्ये दिला होता, परंतु आत्ता मात्र तो अंदाज दिलेला नाही आहे. मात्र एप्रिलमध्ये महाराष्ट्रात सहित भारतात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये मेमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे, मात्र महाराष्ट्र त्याला अपवाद ठरण्याची शक्यता आहे. मेमध्ये SIPS मॉडेलने मात्र पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. आपण जेव्हा ECMWF मॉडेलनुसार या मॉडेलमध्ये अंदाज बघतो तेव्हा स्पष्टपणे बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही विरुद्ध दिशेने जाईल असं दिसतंय. त्याचा केवळ किनारपट्टी भागातील काही राज्यांमध्ये हलकी ढगाळ परिस्थिती, एखाद दुसऱ्या ठिकाणी सिडकावा या पलीकडे पावसाचाही अंदाज नाही. केवळ केरळमध्ये थोडं पावसाळी वातावरण निर्माण होईल, या पलीकडे या पावसाचा अंदाज नाही आहे. महाराष्ट्रात त्याचा विशेष परिणाम होणार नाही, कारण 23, 24, 25 असा आपण अंदाज दिलेला होता, परंतु त्या अंदाजात काही विशेष तथ्य राहिलेलं नाही आहे. अगदी JFS आपण बघितलं तरी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या थोडा दक्षिणी भागात जास्त ढगाळ परिस्थिती राहील. तीच परिस्थिती आपल्याला AIFS मॉडेलनुसार सुद्धा दिसते, परंतु तसं महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाहीये. केवळ ढगाळ परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण या मॉडेलचा अंदाज बघतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ह्या विरुद्ध दिशेने जाऊ लागली आहे. त्यातच आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती सध्या तयार होते. आज महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे, बीड पूर्व आणि नांदेड दक्षिण, लातूरच्या काही भागात हलकं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. आता या भागात जे काही आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी या ठिकाणी काय वातावरण बनतंय ते आपल्याला कळवावं. पुढे 24, 25, 26 केवळ ढगाळ वातावरण आहे. उद्या 24 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आणि थोडं चंद्रपूरच्या दक्षिणेला, सोलापूरच्या दक्षिणेला किंवा कोल्हापूर पूर्व भागामध्ये आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला आहे. ढगाळ परिस्थिती ही केवळ 3 तारखेपर्यंत राहणार आहे थोड्याफार भागामध्ये. 4 तारखेपासून पुढे मात्र ढगाळ परिस्थिती देखील कमी होईल, उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लक्षात ठेवा की मार्च हा तसा जास्त उष्णतेचा जाण्याची शक्यता आहे. आता जवळपास स्पष्ट झालं आहे की 23 तारखेपासून तर जवळपास 1-2 तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील. त्यानंतर मात्र ही ढगाळ परिस्थिती कमी होत जाईल. मार्चच्या 15 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पावसाळीचा सध्या अंदाज नाही. हवामानात काही बदल झाला तर त्या संदर्भात आपण नक्कीच माहिती देऊ. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.